5 सत्राची काय 5 सत्र डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहे. त्या 5 सत्रांमध्ये शिक्षण परिषद कशी घ्यावी यासाठी आजच्या या पहिल्या सत्राची सुरुवात मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर गिरी मॅडम यांना की या शिक्षण परिषदेचं स्वरूप आणि या 5 सत्राबद्दलची माहिती आपण या ठिकाणी सर्वांना हे करावी, मार्गदर्शन करावे. ओके, थँक्यू सुशील. आज या जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेला उपस्थित असणारे संस्थेचे सन्माननीय प्राचार्य अनिल मोरकुटे सर, त्याचसोबत उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकारी प्रतिभा देशपांडे मॅडम, सुलक्षणा पवार मॅडम, डॉक्टर गोरे सर, सर्व केंद्र प्रमुख, सर्व त्यांच्या केंद्रातील उपक्रमशील शिक्षक, त्याचसोबत या शिक्षण परिषदेला उपस्थित असणारे, खरं तर शिक्षण परिषदेला खूप मोठा सपोर्ट जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाला ज्यांचा आहे, ज्यांच्या माध्यमानं शिक्षण परिषद अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं समोर जाते, असे आमचे ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे सुशील उजगरे सर, त्याचसोबत मूल्यवर्धन चे ट्रेनिंग आपण सर्वांनी घेतलेत आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मूल्यवर्धनच्या तासिका असावेत या उद्देशानं जो शासन निर्णय आणि परिपत्रक निघालेला आहे त्याच मूल्यवर्धनचे गरजे सर, या सर्वांचं मी मनापासून या जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेमध्ये मनापासून स्वागत करते. खरं तर आपण शिक्षण परिषद 2026-27 चे आपण पहिलीच शिक्षण परिषद घेतोय आणि पहिलीच शिक्षण परिषद आपण जून मध्ये घेणं अपेक्षित होती, परंतु जून मध्ये आपण अगदी 15 दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर SIR ची कामं सुरू झाल्यामुळं आपण थोडीशी शिक्षण परिषद लांबवलती. तर आजची ही जी शिक्षण परिषद घेतो ती आपण जुलै 2026च्या महिन्याची घेतोय. जरी ही शिक्षण परिषद आपण 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत घ्यावं असं जरी आम्ही पत्र काढलंय, तरीही आपण ती शिक्षण परिषद ही जुलै महिन्याची घेणं अपेक्षित आहे. आपण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्ट महिन्याची दुसरी शिक्षण परिषद घेऊ, त्यामुळे ही शिक्षण परिषद ही जुलै महिन्याची आहे, हे थोडंसं आपण लक्षात घेणं गरजेचे आहे. तर या अनुषंगाने आपण 17 जुलै 2026 रोजी जे पत्र माननीय संचालक स्क्रीन शेअर करू का मॅडम? पुणे सुशील जुलै 2026 रोजी माननीय संचालक वसेकर सरांनी एक आपल्याला परिपत्रक किंवा पत्र काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपण शिक्षण परिषद कशी असावी आणि शिक्षण परिषदेमध्ये एक टेंटेटिव्ह विषय आपल्याला काय असावेत, तर या अनुषंगाने त्या पत्रकामध्ये मांडणी केलेली आहे. खरं तर ते पत्र निघायला आणि आपण सर्व केंद्र प्रमुख नव्यानं रुजू व्हायला एकच वेळ झाल्यामुळं आपल्या शिक्षण परिषदा इथून पुढं, तसं तर आजपर्यंत आपल्या शिक्षण परिषदा खूप व्यवस्थितपणे पार पडलेल्या आहेत किंवा व्यवस्थितपणे आपण घेतलेला आहे आणि व्यवस्थितपणे जिल्ह्यावर जो विषय आपण मांडतो तर ते विषय शिक्षकांपर्यंत अगदी तांड्यावरच्या अगदी कान्याकोपऱ्यातल्या शिक्षकापर्यंत ते विषय आपण खूप छान पद्धतीने घेऊन जातोय. तसेच इथून पुढे पण या वर्षाची पण शिक्षण परिषद घेताना आपण हे जे काही विषय दिलेले आहेत, कारण हे विषय मांडताना मगाशी माननीय प्राचार्य मुरकुटे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्षामध्ये या सगळ्या विषयांची मांडणी करतो. माननीय CO साहेब आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्षातल्या समिती यांची त्यावर चर्चा होते आणि चर्चा झाल्याच्या नंतर हे विषय फायनल होतात. म्हणजे नक्कीच ते विषय आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्या महिन्यामध्ये काय घ्यावे लागेल या उद्देशाने तयार केलेले असते. तर मला असं वाटतं की हे विषय आपण जशाच तसे जर खाली पोहोचत असाल, यामध्ये आणखीन आपल्या विचारांची भर घालून जर आपण खाली शिक्षकांपर्यंत पोहोचवित असाल, तर नक्कीच या विषयाचा जो काही व्याप्ती आहे किंवा व्यासंग आहे तर तो खूप छान पद्धतीनं नक्कीच खाली जाईल. तर या दृष्टीनं आपण 15 जुलै 2026च्या पत्रानुसार आणि आपल्याला योगायोगानं सांगायला नक्कीच आवडेल की आपण हे जे काही 5 विषय 15 जुलै 2026 मध्ये माननीय संचालकांनी दिले, तर त्या विषयाच्या अनुषंगानंच आपण बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये पाहिलं तर या 5 मुद्द्याच्या अनुषंगानं म्हणजे जे 5 सत्र आहे दिलेत, तर त्या 5 सत्राच्या अनुषंगानं आपण शिक्षण परिषदेचं आयोजन करतो. म्हणजे बीड जिल्हा शासनाचं पत्र निघायच्या आधी आपण याच सत्राच्या अनुषंगानं आपण चर्चा करतोय, याच सत्राच्या अनुषंगानं आपण शिक्षण परिषदेचं आयोजन करतोय. तर असं तर जे आपण आजपर्यंत घेत होतो तेच सत्र आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण इथून पुढे पण शिक्षण परिषदेचं आयोजन करतोय. आपण सुद्धा आपल्या केंद्रावर या सगळ्या विषयाच्या ज्या पद्धतीनं आपण जिल्हा स्तरावर घेतोय तर त्याच पद्धतीनं आपण तिथं शिक्षण परिषद
आयोजित करावी. ही जरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तरी आपण मात्र प्रत्यक्ष शिक्षण परिषद घेतोय. तर शिक्षण परिषद घेताना सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा असं म्हणते की आपण आढावा घेण्याच्या अगोदर थोडक्यात मला हे मांडायचं की आपण आपल्याकडं ऍक्टिव्हिटी बेस्ड कशा पद्धतीनं होईल याचा जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. जरी आपण एखादा विषय मांडला तर त्यावर आणखीन खाली काही ऍक्टिव्हिटी घेता येईल का, किंवा शिक्षकांच्या काही समस्या असतील तर त्या अनुषंगानं काही ते उपक्रम त्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड काही मांडता येतील का, याचा सुद्धा विचार आपण आपल्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्या स्तरावर नक्कीच करता येईल. तर या दृष्टीनं आपण सर्वांनी विचार करावा ही विनंती आहे. खरं तर शिक्षण परिषदेचा उद्देश म्हणजे थोडक्यात असं म्हणतोय की आपण देवाणघेवाण हा जो काही सेशन आहे किंवा आढावा हा जे काही सेशन आहे, तर उद्देश हा आहे की आपल्या प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण प्रत्येकजण आपल्या केंद्रस्तरावर जे काही शिक्षण परिषद घेतो त्याच्यात काही अडचणी येतात किंवा काही ज्या काही चांगल्या गोष्टी होतात तर त्या दृष्टीनं आपण आढावा पण घेणं आणि देवाणघेवाणमध्ये अपेक्षित हे आहे की आपण जर शिक्षकांनी जर एखादा चांगला उपक्रम मागच्या महिन्यामध्ये मागच्या वर्षभरामध्ये काही खूप छान राबवलाय आणि मुलांच्या जे काही आपण अध्ययन स्तर म्हणतोय, जे काही अध्ययन निष्पत्ती म्हणतोय, तर त्या अनुषंगानं खूप चांगल्या पद्धतीनं ती राबवली गेली आणि त्याचं जे काही फलित आहे किंवा त्याचा जो काही आपल्याला मिळणारा फायदा आहे तर तो नक्की आपल्याला चांगला मिळाला आहे. तर या दृष्टीनं आपण हे 2 सेशन आपण एकत्रित करतो. तर पहिल्यांदा आपण मागच्या जी काही शिक्षण परिषद आपण घेत होतो किंवा मागच्या या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला शिक्षण परिषदेमध्ये आपण काय घेतलं आणि आपल्याला त्याचा कसा फायदा झाला तर यावर थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा मला थोडंसं आपल्याकडनं आपल्या हँड रेज असतील तर सुशील आता अनम्यूट करावं लागेल आपल्याला सगळ्यांना. हो चालेल मॅडम, करतो. हा, कारण आता हे जे विभाजन आहे तर हे विभाजन यासाठी मी खूप जास्त डिटेलमध्ये सांगत नाही की हे जे आत्ताच आपल्या समोर शिक्षण परिषदेच्या सत्रांचं विभाजन केलेले माननीय मुरकुटे सरांनी आत्ताच या 5ही सत्रावर थोडासा प्रकाश जोट आलेला आहे की पहिल्यांदा आपण देवाणघेवाण आणि आढावा घेतोय, त्यानंतर आपण दुसरा विषय म्हणजे मासिक नियोजनाकडे वळतोय, त्याचसोबत आपण इथं म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे तर पीजीआय हा महत्वाचा भाग आपल्यापर्यंत जाण्याचा उद्देश आहे. तर त्या अनुषंगानं आपण अध्ययन निष्पत्ती पण घेतोय आणि पीजीआयच्या अनुषंगानं आपण अध्ययन निष्पत्ती आपल्याला कशा पूर्ण करता येईल, त्याचसोबत एक केंद्र प्रमुख म्हणून पीजीआय मध्ये माझी काय भूमिका आहे, पीजीआय मध्ये आमचा जिल्हा जर मागे असेल तर आम्हाला केंद्र प्रमुख म्हणून सगळ्या शाळांचा एकत्रित बसून ते युडाएस भरता येतो का आणि गुणवत्ता म्हणजे त्याचे 2 भाग पडतात, एक गुणवत्तापूर्ण आणि आपण जो काही प्रशासकीय भाग आहे तर त्या तासिकेमध्ये मॅडम आपल्यासोबत डिस्कस करतील. त्याचसोबत आपण जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान याच्यामध्ये पण माग आहोत तर त्या दृष्टीनं पण आपण याच्यामध्ये चर्चा करतोय. त्याचसोबत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी पालक सहभाग कसा वाढवता येईल, शाळा व्यवस्थापन समितींचा सहभाग आपण या सत्रामध्ये सुद्धा पालक सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग या उद्देशानं आपण 27 ऑक्टोबर 2021चा जो निपुणचा GR आहे आणि NEP 2020 मध्ये ज्या अनुषंगानं विचार केलेला आहे की फक्त मुलांना शिकणं ही फक्त शिक्षकांची आणि शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीचीच नाही तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला पालकांचा सहभाग असेल, शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग असेल आणि म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचा सहभाग असेल तर हा कसा घेता येईल तर या दृष्टीनं आपण सगळा विचार या शिक्षण परिषदेमध्ये नक्कीच करणार आहोत. तर मला असं वाटतं की आपण आढावा घेताना आणि देवाणघेवाण करताना आपण थोडासा हा विचार करू की मागच्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्याला काय अनुभव आला, एक केंद्र प्रमुखांनी किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी बोललं तरीही चालेल की आपण मागच्या ह्याच्यात काय घेतलं होतं आणि मग ते घेतल्यामुळं मला काय फायदा झाला. कारण आपण मागच्या वेळेस पण हे 5 विषय घेतले होते, फक्त त्या 5 विषयाच्या अनुषंगानं त्यातले सब विषय जे आपण घेतो, सब युनिट जे घेतो तर ते थोडेसे म्हणजे त्या मासिक नियोजनाप्रमाणे किंवा त्या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतो. तर आपण मला वाटतं शेवटच्या शिकण्यामध्ये घेतली होती तर तिथून आपण थोडासा विचार करायला हरकत नाही की आपण नेमकं काय घेतलं होतं आणि आपल्याला नेमकं त्याचा काय फायदा झाला होता. तर मला असं वाटतं की आपण हँडरेज केली तर आपण 4-5 जणांचा आढावा आपण घेऊ शकतो. नक्कीच पुढच्या वेळेस आपण त्याचा उल्लेख करूया. चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या केंद्रामध्ये हे सगळे शिक्षक येतात तर त्यांच्या
शाळेचा आलेख पण खूप चांगला आहे, कारण त्यांच्यापर्यंत या शासनाच्या हो. सगळ्या योजना पण पोहोचतात आणि शाळेत या जे काही अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण जे काही बदल सांगतोय त्या पण सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत नक्की सलमा मॅडम यावेळेस बघा चालेल, कसा चालेल. सपोर्ट देता येतं ते पुढच्या वेळेस थँक्यू आपण मॅडम. उल्लेख करू. थँक्यू. हं? धन्यवाद आता मॅडम. गंगाखेडकर मॅडमला खाली नोटीस टाका म्हणा की सगळ्याच शिक्षकांनी चालेल. उपस्थित राहा म्हणून. चालेल मॅडम. ओके. ओके. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आपण वेगवेगळे उपक्रम, मग ते लोकसहभागाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवतोय, वेगवेगळ्या कृती आपण मुलांसाठी करतोय. जे भौतिक साधनं आहेत किंवा AI च्या मदतीनं आपण मुलांशी कम्युनिकेशन करतोय आणि मुलांना शिकण्यासाठी आपण सगळेजण हा कोण पद्धतीनं आपण आपल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा आढावा आणि ओके, आता येतोय आवाज? हो. सरांना बोलायचं म्हणून अगदी व्यवस्थितपणे कुठलाही अगदी सत्कार वगैरे न गोष्टी करता आपण छानपैकी अकॅडमिक शिक्षण परिषद घ्यावी, अशी मी सर्व केंद्र प्रमुखाला विनंती करते. तर आपण नंतरच्या आपला अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन. तर या अनुषंगाने मगाशी कोणीतरी आपल्याला मांडलं पण होतं की आम्हाला मासिक नियोजनाच्या दृष्टीने अध्ययन निष्पत्ती आणि त्यावर आधारित वेगवेगळ्या कृती, तर यावर सुद्धा चर्चा होईल. तर या अनुषंगाने आपण जे काही बदललेला अभ्यासक्रम आहे तिथं आपण सेतू अभ्यासक्रम राबवतोय, परंतु इतर जे काही आहेत तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. सेतूचा अभ्यासक्रम आपण किती प्रमाणात राबवला हे पण महत्वाचं आहे. सेतू अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे का? कारण सेतूचा अर्थच असा आहे की आपण मागच्या इयत्ता आणि पुढच्या इयत्तेला जोडण्याचं आपण काम करतोय. तर सेतूचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण आपल्या मुलांसोबत नक्कीच राबवलेला असेल आणि त्या दृष्टीने आपल्याला जे मागे राहिलेले मुलं होते तर त्या मुलांना सुद्धा आपण या वर्षापर्यंत आणून नक्की आपण पोहोचलेले असेल अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे. कारण इथं आढावा घेण्यापेक्षा आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत अशी अपेक्षा आहे. तर या दृष्टीनं आपण आता जुलै महिना संपलेला आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पुढे ढकलतोय. तर त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायला हरकत नाही की आपण भाषेच्या अनुषंगाने आपल्याला कोणते घटक घ्यायचे, तर त्या अनुषंगाने त्याच्या ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्याही आपण मांडून त्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला अगदी छोट्या छोट्या टप्प्यामध्ये कसे विभागणी करता येईल. कारण आपण नवीन बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये पाहतोय, तर नवीन बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण करिक्युलम गोल पाहतोय आणि त्याच्यानंतर आपण कॉम्पिटन्सीकडे वळतोय आणि कॉम्पिटन्सी झाल्याच्या नंतर आपण अध्ययन निष्पत्ती, त्या कॉम्पिटन्सी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अध्ययन निष्पत्ती मांडलेले आहेत आणि त्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी मी त्या दिवशी पण सांगितलं होतं आणि आज पण सांगते की प्रत्येक शाळेवर मुख्याध्यापकाकडे कृती पुस्तिका आलेल्या आहेत. तर त्या कृती पुस्तिकेमध्ये त्याचं सीजी काय आहे, गोल काय आहे, त्याची कॉम्पिटन्सी काय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या अध्ययन निष्पत्ती लागू होतात आणि ती अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणते घटक, त्यातले उपघटक, अशी पूर्ण इत्थंभूत माहिती त्या कृती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे. मला असं वाटतं की केंद्र प्रमुखांनी शाळेवर गेल्याच्या नंतर मुख्याध्यापकाला त्या कृती पुस्तिका सर्वांसमोर ठेवायला लावा आणि प्रत्येक शिक्षकानं जर त्या कृती पुस्तिका पाहिल्या तर मला असं वाटतं की हे कोणतं अध्ययन निष्पत्ती आपली आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळे कोणते उपक्रम राबवता येईल याचे अगदी सपोर्ट ज्याला म्हणतोय की नमुने दाखल तिथे दिलेले आहेत. तर त्या दृष्टीने प्रत्येक शिक्षकांना विचार करायला हरकत नाही. तर त्या दृष्टीने समोर जो तक्ता मांडलाय तर आपण त्याच्यात विचार करतोय अध्ययन निष्पत्ती असेल त्या अध्ययन निष्पत्तीचे छोटे छोटे टप्पे पाडा किंवा छोट्या छोट्या गोष्टी समोर मांडा की ती अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी मला कोणकोणतं गटकार्य घ्यावं लागेल, कोणकोणतं मुलांना काही सेल्फ लर्निंग, पिअर लर्निंग यासारखे उपक्रम काही राबवता येतील का, काही विषय मित्रासारख्या कन्सेप्ट, म्हणजे आपण ज्या अध्ययन अध्यापनाची नाविन्यपूर्ण ज्या काही अध्यापन पद्धती आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला ती अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी वापरता येतील का, तर या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायला हरकत नाही. तर प्रत्येक शिक्षकानं अशा प्रकारचं मासिक नियोजन आपल्या स्तरावर करून घ्यावं. त्याही पलीकडे आम्ही असं बोलतोय की मासिक नियोजन तर असावंच, पण त्यासोबत आपल्या वर्गाचा एक कृती आराखडा सुद्धा प्रत्येक शिक्षकाकडे जर असेल की किमान आता आपण प्रत्येक मूलनिहाय कृती आराखडा नाही तर म्हणजे आता जर शक्य होत नसेल तर किमान आपण स्तर, त्या मुलांचे स्तर वेगवेगळे पाडून की बाबा अध्ययन स्तरामध्ये काही मुलं आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला काही कृती आराखडा तयार करता येतो का,
अध्ययन निष्पत्तीवर जे काही मुलं आहेत तर त्यांना आपण समोर दिसलेल्या पद्धतीने आपल्याला काही कृती आराखडा तयार करता येईल का, किंवा असे पण काही गिफ्टेड मुलं आहेत की त्या अध्ययन निष्पत्तीच्या पण पुढे जातात, अगदी कॉम्पिटन्सी त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप झालेत आणि त्याही पलीकडे मुलं जर असतील तर त्याही दृष्टीने आपल्याला त्यांचा काही कृती आराखडा तयार करता येईल का, तर या दृष्टीने आपल्याला विचार करायला हरकत नाही. आणि हे सगळं करताना किंवा मुलांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया पूर्ण करताना किंवा मुलांना गुणवत्तापूर्ण पुढे घेऊन जाताना आपल्याला त्यामध्येही पालकांचा काही सहभाग घेता येतील का. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण प्रथमच्या दृष्टीनं पाहतोय की माता पालक गट काही तयार केलेला आहे, तर त्यांचा काय उपयोग करून घेता येते का, किंवा एखादा सुशिक्षित पालक असेल तर त्याचाही आपल्याला आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये किंवा ते मूल शिकण्यामध्ये आपल्याला काही उपयोग करून घेता येतो का. तर या दृष्टीनं आपल्याला मासिक नियोजन सुद्धा करता येईल आणि त्या मुलाचं कृती आराखडे पण तयार करता येईल. तर या दृष्टीनं आपल्याला विचार करायला हरकत नाही या अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने किंवा मासिक नियोजनाच्या अनुषंगाने. कारण मासिक नियोजन आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आता हे फेब्रुवारी 2025चं मासिक नियोजन आहे, परंतु मला असं वाटतं की आपण या महिन्याचं मासिक नियोजन करून त्याला लागू होणाऱ्या या जर सगळ्या गोष्टी आपण आपल्याकडे तो जर कागद ठेवत असेल, आपल्याकडे ते डॉक्युमेंट ठेवत असेल, तर मला असं वाटतं की आपल्या अध्ययन अध्यापनाचा तो एक आरसा असतो आणि तो जर आरसा आपल्या समोर असेल तर नेमकं आपण कुठं आहोत आणि आपली मुलं कुठं आहेत आणि आपल्याला नेमकं कुठपर्यंत मुलाला घेऊन जायचंय, तर या दृष्टीने आपल्याला विचार सहजपणे विचार करता येत आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे मासिक नियोजन आणि कृती आराखडे जर आपल्या प्रत्येक शिक्षकाकडे असेल तर मला असं वाटतं की मुलांना पिढू घेऊन जाताना आपल्याला ती एक दिशादर्शक होणार आहे. तर या दृष्टीने आपण सर्वांनी विचार करावा, सर्वांनी प्रत्येकाकडे. कारण आम्ही ज्यावेळेस शाळा भेटी करतो त्यावेळेस असं लक्षामध्ये येते की शिक्षकाकडे कुठलंच डॉक्युमेंट हातामध्ये नसतं, तर आपल्या प्रत्येक शिक्षकाकडे एक डॉक्युमेंट असावं की मला माझ्या वर्गात हे 15 मुलं आहेत, त्या 15 मुलांचा स्तर किंवा त्या 15 मुलं नेमकं कोणत्या स्टेजवर आहेत आणि मग त्या दृष्टीनं मला या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये काय काय करायचंय, तर असा कृती आराखडा असं मासिक नियोजन जर आमच्याकडे असेल तर मग आपल्याला तो आरसा आपल्या समोर दिसतो आणि मग मला ह्या उरलेल्या ह्या 4 मुलांना ह्या अध्ययन स्तरामध्येच आहेत, तर मला अध्ययन निष्पत्तीकडे कसं घेऊन जाता येईल याचाही मला म्हणजे विचार करता येईल. मग त्याचा एक्स्ट्रा सराव घेऊन किंवा आणखीन काही उपक्रम राबवून आपल्याला ते घेऊन जाता येईल किंवा मुलामध्येच काही गट करून तर त्या मुलामध्ये काही पेअर लर्निंग असेल, ग्रुप लर्निंग असेल, तर या प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी पण आपल्याला करून मुलांना पुढे घेऊन जाता येईल. तर या दृष्टीनं प्रत्येक शिक्षकाकडे हे डॉक्युमेंट प्रत्येकाकडे असावं ही अपेक्षा आहे. कारण आपण टाचण काढत नाही, त्यामुळे आपल्याकडे काहीतरी डॉक्युमेंट काहीतरी गोष्ट आपल्या लिखित स्वरूपात असावी. तर या दृष्टीनं आपण प्रत्येक केंद्र प्रमुखांनी, मुख्याध्यापक आणि शिक्षकापर्यंत शिक्षण परिषदेच्या माध्यमाने या जर गोष्टी पोहोचविल्या तर प्रत्येक शिक्षकाकडे काहीतरी लिखित साहित्य पण राहील, एक डॉक्युमेंट पण राहील आणि तुम्ही आपण गेल्याच्या नंतर आपल्या वर्गामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि कुठून मुलांना कुठून कुठपर्यंत जायचंय, तर या दृष्टीनं त्या शिक्षकाला पण एक छान दिशा मिळेल. कारण ते करताना वेगवेगळे उपक्रम राबवताना कोणत्या साहित्याचा कशा पद्धतीनं वापर करता येईल हेही त्या शिक्षकाला कळेल. मग त्यामुळं या दृष्टीनं आपण मासिक नियोजन आणि कृती आराखड्याच्या दृष्टीनं आपण या सगळ्या गोष्टी शिक्षकापर्यंत पोहोचवाव्या. नक्कीच या सेशनच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी शिक्षकापर्यंत पोहोचवता येतील. तर हे जे काही समोर दिसायलंय तर हे राळसगाव केंद्राचं केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा नमुना आपल्यासमोर मांडलाय. तर आपण सुद्धा आपल्या केंद्राचा या प्रकारचा नमुना आपण तयार करावा, जेणेकरून आपल्याला पण कळेल की बाबा आमच्याकडे कोण कोण घेणार आहे, त्यांना किती वेळ आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तर या दृष्टीने आपल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं नियोजन आपल्या सर्व केंद्र प्रमुखांनी या उपक्रमशील शिक्षकांनी या सीआरजीच्या माध्यमाने नक्कीच करून घेता येईल. आणि प्रत्येक केंद्र प्रमुखाला माझी विनंती आहे की आपल्यापर्यंत पत्र कदाचित आलं असेल किंवा येईल पण, तर आपण म्हणजे केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष पण स्थापन करून घ्यावा, जेणेकरून त्या गुणवत्ता कक्षात पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची चर्चा करता येईल. कारण मगाशी मुरकुटे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जिल्हा गुणवत्ता कक्षामध्ये ही सगळी मांडणी करतो, तिथं मान्य करून घेतल्याच्या नंतर तालुका गुणवत्ता कक्षामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे आणि तिथून आपण गेल्याच्या नंतर केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्षामध्ये या सगळ्या गोष्टींची जर चर्चा झाली तर आपण केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष आणि सीआरजी मध्ये जे तुम्ही उपक्रमशील शिक्षक किंवा ज्याला आपण थिंक टँक म्हणू, तर अशा शिक्षकांसमोर जर या सगळ्या गोष्टी मांडल्या तर मला असं वाटतं की आपल्या शिक्षण परिषदेमधला प्रत्येक विषय
अगदी तावून सुलाखून खाली जातोय आणि व्यवस्थितपणे खालपर्यंत प्रत्येक शिक्षकापर्यंत तो जात असेल तर आपल्या शिक्षण परिषदेचं ते फलित झालं असं म्हणता येईल. त्यामुळं आपण प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे ऐकावा, केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष स्थापन करावा आणि तो स्थापन केलेला केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष असेल किंवा आपली थिंक टँक असेल तर आपलं जे काही कार्यालय आहे तिथं प्रत्यक्षदर्शनी समोर दर्शनी भागामध्ये जर लावलं तर एखादा शिक्षक आपल्याकडे आला तर त्याला एखादी अडचण असेल तर तो त्या शिक्षकाला फोन करून किंवा त्याच्याशी प्रत्यक्ष कम्युनिकेशन करून संवाद करून ते त्याची जी काही समस्या आहे ती नक्की सोडवू शकेल. तर या दृष्टीनं प्रत्येक केंद्र प्रमुखानं सीआरजी कक्ष हे सीक्यूसी आपण ज्याला म्हणतो तो पण कक्ष स्थापन करावा. जर त्याला तुम्हाला आवश्यकता असेल तर त्या जे काही सदस्याची मर्यादा आहे तर त्याच्यापेक्षा सदस्य वाढून जे आपण सीआरजी म्हणतोय तर तो कक्ष पण त्याच्यामध्ये एकत्रित करता येईल आणि त्या कक्षाच्या माध्यमानं आपण वेगवेगळ्या बैठका घेऊन हे सगळे विषय जर तिथपर्यंत आपण पोहोचले तर खाली जाताना शिक्षण परिषदेमध्ये हे विषय व्यवस्थितपणे जातील आणि आपला जो काही उद्देश महत्वाचा आहे शिक्षण परिषदेचा की प्रत्येक शिक्षकापर्यंत आलेल्या ज्या काही समस्या, ज्या काही चांगल्या गोष्टी, जे काही शासनाचे विविध उपक्रम आपल्यापर्यंत जावं या दृष्टीनं शिक्षण परिषदेमध्ये आपण जो उद्देश आहे तो नक्कीच सफल होणार आहे. तर या दृष्टीनं आपण मासिक नियोजनावर पण बऱ्यापैकी आपण चर्चा करून ते मासिक नियोजन कसं असावं, कोणत्या अध्ययन निष्पत्तीवर असावा, कोणत्या कृती असाव्यात या सगळ्या दृष्टीनं आपल्याकडे डॉक्युमेंट या विषयाच्या माध्यमाने तयार असणं अपेक्षित आहे. तर आपण सर्वजण या विषयाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी खाली घेऊन जाल आणि नक्कीच शिक्षकाकडे या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात कशा राहतील या दृष्टीनं पण आपण सर्वांनी विचार करावा. मला असं वाटते की 2-3 विषयावर आपण खूप छान चर्चा केलेली आहे. आपण आपलं मत पण या विषयाच्या संदर्भात मांडलेलं आहे. तर या 3ही विषयाच्या अनुषंगानं आपण शिक्षण परिषदेमध्ये व्यवस्थितपणे मांडणी करूया. आपल्यापर्यंत सर्व विषयाच्या पीपीटी स्लाइड आपल्यापर्यंत येतील तर त्या स्लाइड घेऊन आपलं स्वतःचं मत, स्वतःचं आपले विचार त्यामध्ये आपण इन्क्लूड करावेत आणि तो विषय आपण खूप छान पद्धतीने घेऊन जावं. परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. सुशील.